जमलं हो शांताराम भाऊ, सापडला म्हणलं मोबाईल. हो काही टेन्शन नाही. बस बस जमलं जमलं. हो थांबा आता वर आहे तुम्ही. फक्त म्हणलं बा मी काय म्हणतो, वर आहे ना राजा. सर कानं भरले आमच्या डीजेनं. मग काय काल लग्नाला गेलो सर बा कानाचा सत्यानाच झाला आमच्या. मग काय ये तू वर ये मग सांग तुम्ही. हो काय काय नाही. हा ये तर घरी पहिले वर ये ना. मोबाईल भेटला की जाय तिकडे. ये वर ये. वर तर येणारच आहे ना. हो मी काय 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 इथं राहणार हिरीतनी. पण मी म्हणतो ते कसं काय म्हणलं. हा पैसे किती देसान मले. हो नाही तर मग वर आल्यावर म्हणसान बा असं आहे न तसं आहे. हो तुमचं कसं आहे घनाने काम आहे. हो म्हणूनच म्हणलं घनघणी आहे नाव तुमचं. हो काय तुमचं म्हणणं सांगा, किती रुपये देऊन राहिले मला. देऊन द्याला 50 नाही 100 रुपये याच्यावर द्यायला पुरते का. हो हो देतो ना. ये ना वर ये ना तू. हा पैशाच नको टेन्शन घेत जाऊ. हो ना काय 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 देणार नाही का तुला, का फुकट थोडी सांगितलं. हा ये ना ये वर ये वर ये. 100-200च्या वर देत नाही का आता नाही का. हो मला वाटतं आताच विचारून घ्या लागल, नाही तर वरे गेल्यावर मग काही नाही गोलम गालामच आहे. नाही नाही मी काय म्हणतो शांताराम भाऊ, ते मला सांगा तुम्ही पैसे देऊन किती राहिले. हो नाही तर मग कसं बा आपण ते मोबाईल आणत नाही. हो जिथं होता तिथं टाकून देतो आपण. हो आपल्याला काही घेणं नाही. हो पैसा करे नोट करे गोट चिल्लर करे विचार सांगा पैसे किती देता. अरे बाबा पण पाय म्हणलं काय राजा माणूस आहे. हा? हो असं असते करायचं याला माणूस की म्हणते का. अरे गावात राहा लागते ना का म्हणा. हा सांग ना बाबा सांग ना. ते सोबती होते संग राहता का रात दिवस. हा सांग ना जरा माणूस किती त्याले. हा म्हणा किती रुपये द्यावं लागते तुला. 200 रुपये देऊन देतो म्हणा काही विषय नाही. हा काय असते मोठी गोष्ट आहे त्याची नाही. कशा 200 देतो म्हणते 200. हो ये वरे वरे जाऊ दे. हो काय असते जाऊ दे तिकडे. हो 200 देतो म्हणते ना ये वरे. अरे वा काय रे बबनराव तुम्ही बी. हा अरे म्हणलं 20,000चा मोबाईल आहे आणि मला काय 200 रुपयात घोट्टा का बा. अरे गेला होता ना मोबाईल ते मी किती अंदरून काढला ते तुम्हाला माहित आहे का, किती अंदर घुसलो. मग हे पा म्हणलं कमीत कमी मला 2,000 लागेल रे बा. सांगू राहिला आता 20,000चा मोबाईल आहे. अरे बाबा 2,000 रुपये. अरे काय का माणूस आहे तू. अबे का मोबाईल का 10,000 मोबाईल नाही ते. हा त्याला आता एक दुरुस्त केलेला आहे ते. हो इकायला गेलो का 2,000 खपत नाही आणि तू म्हणतो 2,000 द्या सांगा. हा अजून आता मला ते पाण्यानं आता किती खराब झाला होते का नाही दुरुस्त. हा ते पाहा लागल. हा 200 माग नाही ना का एवढं याच्यावर नाही द्यायला पुरत मला. राहिलं बरं राहिलं बरोबर. मी इरीत टाकून देतो बा. हो टाकून देतो मी. वर येत येतो वर ये ना तू. हे बा हो बरोबर देतो पैसे मी. हर मदत मी हो तू काळजी करू नको. हे बा जुम नाही नाही हे बा शांतराम भाऊ माहित नाही तुले देत नाही पैसे मग. हा हे बा 200 कमी करतो मी. 18 देता का. हो म्हणला गर आणि पाहता येते मग नाही का. हो देतो देतो करा लाग. हो रामकृष्ण हरी. हो हो ये ना मग. अरे काय 1800ची गोष्ट आणि 1500ची. जाऊ चिल्लरपणा करत नको जाऊ का गावाचं काम आहे. ये वरे गावचं काम आहे. हो हो येतो येतो वरेच येतो. हा इकडे जीवन चालू ना आम्ही आलो आलो. जमलं शांताराम भाऊ. हो काय आता टेन्शन राहिलं. हो काय करता बा आता शेवटी आता तुम्ही आहे म्हणून मी इरीत धसलो, नाही तर मी धसतच नाही इरीत नाही. हो कुठं बसता बा कपारा नेन ते. हा किती खोली राहते. पण काढला तुमचा मोबाईल. जमलो ना आता काही अडचण. हा द्या म्हणला आता पैसे देऊन द्या. का निरा पैसा 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 हेतले का काय देतो ना. आता काय देऊनच नाही राहिले पैसे का आता संगच असते काही का मग आम्ही एकदा ऑनलाईन मारा तर मोबाईल खराब आहे. हो करतो ना मी आता तुले पेमेंट देऊन देतो काय असेल ते. हो फक्त आता घरी तर जाऊ दे कमीत कमी. हा काही वांधा नाही देऊन देतो तुला 800 रुपये देऊन दे. अरे बा 1800 म्हणलं ना. 1800 800 कोण म्हणलं तुम्हाला. तुम्ही राजा मग का बरले का. हा 1800 म्हणलं 1800. हो 20,000 मोबाईल आहे. नाही तर तेच टाकला असता इरीत मी सांगू राहिला आता. असे काय का पागल झाला का 2,000 मोबाईल 800 तुला 1800 तुला देऊ का. अबे 800 म्हणलं लय ते झाले ते. हो ते आता मला दुरुस्त करू दे त्याच्यानंतर तुला देऊन देतो. हा हो तेव्हा ते आता हे मोठा डोक्याला ताप झाला राजा. हे आणले वाटे मसाळा आहे राजा. अरे म्हणलं देव म्हण्या टाकल्या इकडे बा. धी ना चंद्रे अरे धी धी अरे धी. काय देव म्हणलं राजा तुम्हालाच भेटायला येऊ राहिलो तुम्ही. ते काय तुम्ही राजा त्या भैमुगातनी तुडण केलं म्हटलं. म्हशी आलते तुमच्या 100% सांगतो. हा बकऱ्या गिकऱ्या मा भैमुगाच्या धुऱ्यान चारल्या तुम्ही आहे ना. काल आम्ही लग्नाला गेलो आणि तुम्ही बरोबर चानच पाहिला. वा शांताराम भाऊ जरा माणूस किती बोला तुम्ही. हा कोणावर आळ नका घेत जाऊ. दुसऱ्याच्या कोणाच्या म्हशी गेल्या असेल तर काय माहित आहे. हा मायाच्यावर कसं काय नाव घुराल तुम्ही. अरे काही राजा माय मला का तुम्ही गावातनी काढून द्यायचंच मागा वाटते. अरे वावर घेतला ना म्या बाबा तुम्ही कोण मागा लागला आता. आम्ही काय आम्हाला काय करायला लागतं वावर घेतलं तर. हा हो तू राह ना बाई तर आमचं काय म्हणणं आहे का. पण आता मी म्हणतो लोकांच्या वावर मसाळा आणि बकऱ्या आणि टकऱ्या हे चालू नको तू. हा एक तर रस्ता अडवला तर यायचा. हा फालतूची कामं करून राहिला तू इथं आला तरी बसू. हा आम्ही काय करू राहिलो तुले. सोडा ना तुम्हाला काय वाटून राहिला. फक्त मला कोणत्या तरी कारणात अटकवायचं मला काढून द्यायचं. मग भूताचा बाजार उठला तुमचा त्याच्यानं चिडली तुमची. पण तुम्ही नाही मला काढून देऊ शकत. इथून आता माय वावर आहे हो हक्काचं शाळेचं. तुमची शान नाही मला हकाला घ्या. हो कोणता आळ नका घेत जाऊ. पहिले 5 जण मग बोलत जा. आम्हाला काय करावं लागते. तू जाणे तू वावर जाणे. मग काय फक्त आम्हाला तकलीफ देऊ बा. आमची कामं आम्हाला बरोबर करू दे. हो आता काय शेवटी आता सगळ्यांना मान्य केलं जाऊ द्या आता. हो नाही तर तुला तर कोणत्या हालतीत काढलं असतं आम्ही. पण कंदील बुडा म्हणते जाऊ द्या आता राहू द्या. हो काही इलाज नाही सध्या मुकाड्यानं बसा. हो पण म्हणलं बा फालतू लोकांच्या वावरानं घालत नको जाऊ. एवढं घरात ठेव. हा हो राय ना बा तू वावर जाणे तू जाणे. हो चला रे बा घराकडे चला आता. हो चला म्हणलं काय गडबड काय होती म्हणलं. कायसाठी इथं उभ्या तुम्ही. कासव आणून टाकला इरीतनी. कासव आणला. हो गेलो तो लग्नाला तर तिकून आणला. मग हो त्याला टाकून एका जणाची इरीतला आणला इकत. आपल्या इरीत टाकून दिला. हो आता काही वांधा नाही. चला चला म्हणलं येतो आम्ही आता. हो चला ठीक आहे. आता ही तर चालले नाही का. हो आता उन्हीच्या पारी काही कोण थांबत नाही. हो आता झालं ते आपलं जंगलातलं मंदिर आहे म्हणजे हनुमानाचं. हो ना ते आता कुठं तरी आहे म्हणते शिवलिंग ते पाहा लागत नाही का. हो ना सामसूम पाहा लागते ना. बरं बरं या बा म्हणला. हो काही वांधा नाही काही वांधा नाही. आपण कोणाचं नुकसानही करत नाही कोणाचं काही घेणं देणं नाही. हा फक्त धुऱ्या चालू देत जा बा. हो ठीक आहे ठीक आहे.
नाही बा धुऱ्यान नाही कुठंच नाही भाऊ. हा तिकडे चारा तुम्ही ते. हा हो गव्हाचे वावर असं रिकामे इकडे तिकडे बड्डाने जा तुम्ही. हो इकडे वावराच्या शेजी आसपास हिंडाच नाही. हा हो नाही तर मग कसं मला जर म्हशी त्यातनी दिसल्या मी कधी घरात कोंड्याशिवाय राहणार नाही पुऱ्याच्या पुऱ्या. आता सांगू राहिलो तुले. हो ना हो कोंडा जे होईन ते करून घ्या. हा गेली का गेल्यावर म्हणायचं. हा शिल्लक बोलाच नाही म्हणलं फालतू. चला आता हे तुम्ही मापा लागेल बकऱ्या मला. हे जाऊ द्या म्हणलं आम्हाला रस्ता देता का नाही म्हणलं. आम्हाला ते नागराचा राजा खत न्यायचं राहिलं. हा हो तिकून तर म्हणतात नाही ते खोपडी टाकली. हा तेवढी तर काढून घ्यायचं रे बा जराशी आम्हाला रस्ता गाडी पुरता. नाही नाही अजिबात नाही भाऊ. हा हो उलीसही सरकत नाही मी. हा हो तिकून आणायचीच नाही गाडी अजिबात. दिसले तर पहा तुम्ही. बबन राजा वावरातून घाला तिकडे का कुठून नाही घाला वरून जा मला काही घेणं नाही. वावरातून जर दिसले टंगडे तोडून म्हणा सांगू राहिला आत्ता. चला हे तुम्ही शंकर भाऊ करा ना बघायचा इलाज राजा. आमचं मुश्किल झालं ना आता हे. हा इकडून बैलगाडी नेणं मुश्किल केलं ना आम्हाला. हा तिकून पाहणं किती दुरून जावं लागते आम्हाला ना. सध्या बा मुकाट्यान बसा. आत्ताच आपला कार्यक्रम फेल झाला योग. हा अजून कुठं नवीन करता. हा फालतू रिपोर्ट देईन आपला मग ते म्हणून यायनं असंच मध्ये सतावलं हे झालं ते झालं फालतू नसते ताप वाढणं मग. हा सध्या आता गुपचूप राहा. बरोबर संधी आली की आपण काही ना काही मार्ग काढू. हा सध्या आता त्याच्यावर लक्ष द्या. एखादं काही नुकसान गिकसान झालं की आणू याच्यावर बरगाण एखादी. हा देऊ का लंबा करू तू. हा काही ना काहीतरी मार्ग काढू ना पुढे. पण सध्याशी मुकाट्यान राहता. बरं ठीक आहे ना मग काही हरकत नाही. हो ना आता अडचणी येऊ राहिल्या सगळे. हा चला मग आता घराकडे चालले जाऊ. तुमचा मोबाईल निघाला ना. चला आता हे वाटते हनुमानाचं मंदिर दिसतं म्हणलं लेखाचं. काल दिवस गेला मला पण दिसलंच नाही. कुठं आहे सारा बड्ड हिंडलो मी. आता जमला बजेट नाही का. बरं थांबा आता याच्या आसपास कुठं शिवलिंग आहे म्हणते नाही. शिवलिंगाखाली काहीतरी असण्याची शक्यता आहे असं ते बोलले तर गोष्टीत नाही. पाहा लागणार आता कुठं आहे आसपास आता नाही का. कुठं दिसलं त्याला तर बापा रे हे काय आला बा इकडे. आम्ही तर हे देव म्हणे इकडे काय आला आता. अरे देव म्हण भाऊ काय हो हे काय आलं बा. हे कोण होय आता हे गाईवाला पोट्ट. अरे काय रे हा काय म्हणलं बापा हे काय आला इकडे राजा कळते का घोर. अरे काही नाही देवमन भाऊ इकडे काय आला बा तुम्ही. ढोला चालले आपल्या बकऱ्या चालले. मग आता कुठं जाऊ का लोकांच्या वावरात चालू का बा. हा ते म्हणते इथं नको चालू ते म्हणते तिथं नको चालू. मग इकडे आलो बा. काऊन तू काय म्हणणं आहे मग. वा इथं काय बसता तुम्ही. इथं येत नको यायला येत नाही. हो इथं कसं जरा थंड आहे का नाही. हो एक दिवस मला बिबट्या दिसला होता इथं बिबट्या. मग काय आता मी फक्त इथं दर्शनाला आलो नाही तर मी इथं ढोला उभेच नाही केलं. इथं खतरनाक आहे बरं का. मी इथं थांबत नका जाऊ. बरोबर आहे बरोबर. बिबट्या असंच ना. हो हे होताना ते येत नाही. हा ढोलताशी घेऊन त्या दिवशी गोष्टी करायची होती. याला माहितच आहे कुठं आहे शिवलिंग. पण हे काय सांगते. नाही अरे मी काय थांबतो. पण आता मी आता कुठं जरा चला चालले पुढे आता नवीनच आहे ना माझ्यासाठी जंगल हे. चांगलं झालं तुम्हाला कसं आपण आता मला झाले 6 महिने. हो मला माहित आहे कसं आहे इकडे तर. हे एरिया कसा जरासा बरोबर नाही. हो इकडे बिबटे येत राहिले. हा चला मग आता चला इथून थांबू नका इथं. चला हो ना येतो ना मी आता माझ्या मशीन बकरी आता घेऊनच जातो ना मी. हो जाय तू जाय मी चाललो दादा. दिसलं फिरलं तर आपण धंद्या नाही का. म्हणा शिवलिंग दिसलं नाही पाहिजे तसं माती टाकली होतं म्हणा. बरं पाहा मग. हो चला मी येतो मग. हो चला या तुम्ही जाऊ इथं थांबू नका. बाबा हे जाते का नाही रे बा. संध्याकाळ झाली तरी इकडेच आहे का अजून गेलाच नाही का. अरे का देव मग जातो म्हणे तुम्ही तरी इकडे काय नाही येता म्हणलं तुम्ही बकऱ्या घेऊन. अरे राजा फालतू जीवनात असाल ना. अरे इकडे बिबट्या असते ना बिबट्या. हो ना बे बिबट्यावाल्या इंधन तोडलं होतं ना मी इथं. इंधन नाही पाहिजे का मला. मग इंधन तोडलं म्हणून मग इथंच तारल्या मी जराशा. वायलं झाड सापडलं म्हणून तोडलं मी. चाललो मी आता. तू काय इकडे मिरून राहिला हे माळ्याला का. बिबट्या आहे म्हणतात. ए बाबा मी इकडून आता वापस आलो. मी काय इथं चालून थोडी आलो काही. मग चालत आता घराकडे चाललो. चला आता संध्याकाळ झाली मग काय राजा मावळून राहिला तुले चला. हो ना मग आता मी काय इकडे थांबून राहिलो का. मी चाललो मग आता वावरातनी. जाय तू आता घरी. हो माय काय जवळ आहे तू. जाय चला द्या हे इथेच थांबून आला म्हणजे याला शक्त नसून आला रे. हो ना काही उकल वाकल जागा दिसली ना तर आपतच व्हायची. हो ना काहीतरी याले धावत आला वाटते का नाही का. हो पोट्ट्याला सांगा लागेल बा लवकर काहीतरी करा. हो नाही तर काही खरं नाही आता नाही का. हो नाही यानं काढून द्या का ना आमच्या अगोदर. बरं चला मग. हो चला जास्त थांबत नको तू इकडे बा लास्ट. चला बरोबर आहे हुशार आहे नाही. हो त्याला वाटते याला जागा नाही दिसली पाहिजे. अरे जागा तर शोधतोच मी. तुमच्यावर ध्यानच ठेवणार होता नाही का. हो आज दिवसभर गेला पण नाही दिसली म्हणा. पण आज ना उद्या सापडणारच आहे. याच्यावर फक्त मला बरोबर लक्ष ठेवावं लागतं या पोट्ट्यावर. हो हे येणारच आहे आज ना उद्या. बरोबर चाल हो आता काय इकडे तुम्ही चला. अरे आले तर आलं भाऊ धाब्याहून काय लाजा काय तुम्ही म्हणलं त्याला लक्ष द्या ना इकडे. ते आपलं शिवलिंगाचं कसं काय कला तर ते लाईने पाटील लाजा काही गोष्ट नाही घेऊ लागले. बाबाला विचार लागते कळते ते. ते तर आता काय होतं साहेब आत्ता थोडी आहे काही ते पहिल्यापासूनच बाबाशिवाय निर्णय नाही घेत ते. हो आता ते काय येतच ना शिवलिंगाचा काय त्याला ज्या ते आता तुम्हाला काय सांगा. हे बा सांगतो ना ते देवमन्या तिकडे आसपासच हिरून राहिला ना. मग 8 दिवसभर तिकडेच होता ते ढोलं घेऊन आपलं बकल्या घेऊन. राजा मग आम्ही ते काय राजा इथं आलं का ते म्हणजे ताप लावला पाहिजे. तिकडे शिवलिंग तिकडे गेलं का ते तिकडे आलं का. काय त्याला द्या आसपासच होतं ना ते दिवसभर संध्याकाळपर्यंत. म्हणून म्हणलं जरा लक्ष द्या ते लवकरात लवकर ते काहीतरी कला. त्याला बरं लाईन पाटलाला भेटायला जाऊ त्याला म्हणा काहीतरी मार्ग घालू ना म्हणायचे तू. कोणाला ना कोणाला भेटून आपल्याला काहीतरी कलाच लागेल ना ते. असं म्हणता नाही का. बरोबर ठीक आहे ना. हो त्याचा लवकर कार्यक्रम करावाच लागत ते नाही तर फालतू हातचं चाललं जात सगळं नाही का. हो चल बरोबर. हो चला आत्ताच चालले जाऊ. मी थैली ठेवतो येतो. तुम्ही पुढे व्हा आलोच मी इकडून. या मग लाईन पाटला घरी या. हो त्याचे आता बाबा आले का पाहू मग काय होते तर. ते म्हणे बाबा आले की पाहू म्हणे. हो बरं ठीक आहे मग चला.
सांगितलं ना राजा. अरे बाबाचा निर्णय घेतला सांगतो ना मी तुले. आता काय करायचं काय नाही आपल्याला. काय काय इतकी गडबड काय तुम्हाला. मग तेच म्हणलं ना बा. काय झालं म्हणजे आता ते देव म्हणे आसपास हिंडून लागला. हो त्यानं जर समजा उकल वाकल केलं काही घोल झाला तर म्हणून म्हणलं लवकरात लवकर बाबाला विचारून घ्या. चला आपण सगळेजण. काय म्हणतो संतोष म्हणते तेच बरोबर आहे. हो चला ना बाबाला भेटून घेऊ ना असं तर मग. नाही ना आलं नाही ना बाबा. बहिणीने येऊच नाही दिलं. मग काय करतं आता उद्या येतो म्हणे. मला या बा आता. मी आता कसं मी लग्नाला गेलो आमच्या सासऱ्याचीकडे नात्याचं लग्न होतं दूरचं समजा. बस लवकरात लवकर मग तिथे गेले पोहोचून दिलं वापस आलो मी. लग्न लावून येते आता संध्याकाळचं. आता ते काय आलं नाही. तर म्हटलं बाबा येतेच 1-2 दिवसात आपण घेऊ ना त्याच्यावर निर्णय. नाही ना असे 1-2 दिवस असे गमावले नाही परत आपल्याला. तुम्ही हे पहा आपण तिकडे मंदिरापाशी बसू काहीतरी याच्यावर चर्चा करू नंतर याच्यावर मार्ग काढू आपण. हो चला तुम्ही. आलो हो. काय याच्यावर काय आता तुम्हाला डिसिजन काय घेता. कारण की बाबा तर काही घरी नाही. हो बाबा म्हणे बा मी 1-2 दिवसांनी येतो. तू म्हणतो थांबायला तयार नाही. हो तिकडे ते देव म्हणे काही ना काही सलावून. मग आता काय करता सांगा. आता याच्यावर मार्ग काय निघून. मग त्याच्यावर निर्णय घ्यायला लागणार लवकर आपल्याला. नाही तर आपण इकडे बसू विचार करू. तिकडे ते शिवलिंग काढून कोणी घेऊन नाही जाईल. काहून की देवमऱ्यामध्ये आता सध्या सांगून राहिला बा. हो त्यानं सकाळ बसू समजा 12 वाजतापासून तर संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत त्याच एरियात होतं म्हणजे ते. मंदिरापाशी जाणं येणं. दिवसभर आता याचं हे सांगून राहिला बा. पण त्या दिवसभर तिकडे होतं का ते देव म्हणे. काय थांबायला द्या. तिथंच आसपासच गुलमय घालणं करेन ते. म्या म्हणलं इकडे थांबू नको बिबट्या आणला इकडे. संध्याकाळी सूर्य मावळला तरी बी मला तिथंच दिसलं ते. सकाळी 12 वाजता मला दुपारी समजा तिथंच दिसलं. आजूबाजूनच राहत जायते. 5 जाय असं इकडे तिकडे हुरय थुरय. असं इकडे पाय तिकडे पाय कुठं काही आहे का बा. पण त्याला काही असं म्हणजे काय दिसलं काय सांगा आता आपल्याला का माहिती. ते जर आपण उकरलेली जागा त्याला दिसली असं फालतू उकरली तर काय करा. कदाचित काय सांगता येत असते. तसं नसते ना. त्याला थोडीच माहिती आहे काय आता शिवलिंगाचं सण आणि हेच सण हे आपल्याला दिसलं आपण झाकून ठेवलं आणि ते मातीने वळली त्याच्यावर. हो ना पण ते तेवढ्यातच काऊन हिंडून लागलं बा. काहीतरी खालं नसेल ना. त्याला माहिती देत नसेल पडलं का त्याला. आता आपल्या कोण लिकीच करते. कोण सांगितलं का बा त्याला. काही माहित पडलं का त्याला. ऐकलं का त्यानं. आता कोण ऐकणार आहे सांगा तुम्ही. सांगा कोण ऐकणार आहे. कोण सांगणार आहे त्याला. ते जाऊ द्या. तर संतोष तू संध्याकाळी रात्री आला समजा तर 6-6:30 आले. हो ते आपली जागा जी शिवलिंगाची ते बरोबर आहे ना. काही उकर वाकर नाही ना. सध्या तर बरोबर आहे म्हणा. सध्या काही अडचण नाही. पण लवकरात लवकर काहीतरी आपल्याला ते कला लागते बरं. हो नाही तर फालतू हातचं सगळं चाललं जाईल. बरोबर ठीक आहे ना. सध्यात आहे ना. हो तर पाटील मी काय म्हणतो आपल्याला लवकर काहीतरी मार्ग काढायला लागते. बाबाची आता वाट पाहायला पुरत नाही बरं. हो काहीतरी याचे ते आता सोल्युशन आपणच काढू. तेच तर आता एक तर जास्त लोकांना सांगता येत नाही. हो फालतू मग कसं थोडं माहीत जर झालं कारण सगळ्या गावात माहीत होती मग. हो आपल्या कसं आमच्या गावात वार्ता म्हणजे पचतच नाही बरं. हो तर मी काय म्हणतो एक काम करता का. हो फक्त कंदील बुड्याला सांगा लागते राजा. हो ते माणूस कसं आहे घबाड स्पेशलिस्ट आहे. हो घबाड किंगच आहे समजा एक प्रकारचा. त्याला जर म्हणलं आणि एक तर पायाळू माणूस आहे. हो त्याला जर एकट्याला जर गोष्ट काढली बापा असंच आहे बा काही आहे का तिथं. जरासं म्हणजे आमची काही हिंमत होऊन नाही राहिली बा ते उकराले. आम्ही उकरावून निघाव एखादा कोबरा कुठं बसता नाही का. अरे त्याच्या पुढे नांदी लागून राहिले लाईने पाठी कधी बुड्याच्या. मग एकटा हात मारून घेऊन बसा लागन. आपल्याला सांगणारही नाही काय आहे काय नाही. ते तर आहेच म्हणा. ते तर त्याच्या कानावर गोष्ट केली तर ते तर रात्रीतून काढून आणा जोगता आहे ते. काही जर असलं त्याच्या खालचं बरोबर पाहा लागेल. मग आता काय कसंच करा आता. मी काय म्हणतो जरासं आपल्याला काय करावं लागं. हो बाबा लुटरेला काही विचारपूस करू का लेखाचं. बाबा ते तर 17 मुलगाचा गुंडा आहे ते कुठं आणता बा. त्याच्या नांदी नका लागू. आपल्यातच गोष्ट राहू द्या 5 जणात आणि आपणच काय करायचं ते करू. 3रा 6वा माणूस आणू नका याच्या. काम करा आता. हो आपल्या तकदीरात होतं म्हणून आपल्याला दिसलं ते शिवलिंग. त्याच्या खाली असो नसो आपणच जाऊ 5 जण रातचे. हो रातच्याला उकरू आणि पद्धतशीर पाहू काय आहे काय नाही. निघाला तर मग गावाला सांगू बा आम्हाला दिसलं. मग उद्या आपण त्याचं हे करू चांगलं म्हणजे पुनर्स्थापना करू बा. चांगलं मंदिर बांधू. काही ना काही पुढचं पाहता येते मग. लावू द्या ना बा. कोणाला काय सांगता. आपल्या 5 जणातच लावू द्या ना गोष्ट. आपणच जाऊ टिकास पावले घेऊन. पाहू ना काय आहे तर तिथं. असलं तर असलं नसलं तर राहिलं. उकळून तर पाहू जरा काय आहे तर काय नाही तर. तसं करू लागेल मग नाही का. बाकी कोणाला सांगण्यात मजा नाही का. बरं मग आपण 5 जण जाऊ मग ठिकास पावडी घेऊन नाही का. मग लाईन पण तुमच्या वावरात बा चांगले चाललं म्हणून मग घरी सांगून दे तुम्ही. तुम्ही फुटते हो तसंच सांगा. सगळेजण चालले जाऊ मग. बरोबर झालं मग पक्क झालं. आता येरी मा घरी कोणीच नाही. मा घरची आले नाही लग्नाला जायला आहे. आणि आपले बाबाईने आले. हो त्याच्यानं काही विषय नाही. बाबा गेले बहिणीच्या इथं. हो आणि आता माझ्या घरचे सासरवाडीले त्याच्यानं टेन्शनच नाही. हो चला मग आता रात्रीनं चालले जाऊ. बरं आहे का नाही. तुम्ही त्याच्या टिकास पावडे घेऊन चला म्हणून. बाबर गावात किती जण भेटले आपल्याला. कुठे चालले कायले चालले. म्हणून म्हणलं तुम्हाला आपल्या वावरात नाही जाऊ. तिचे टिकास पावडे घेऊन नंतर तिकडे जाऊ. आणले होते का घरावर कुठे. हो मग फालतू असं हेच तर नाही लिकीच करतात गोष्टी. लय आपल्याला सांभाळून काम करायला लागणार आहे. हो इतकं मोठं काही सोपं काम नाही बरं. हो ना मला तर मग पुढे जाऊच नको म्हणे. हो काय काम नाही म्हणे. काय चालला म्हणे. म्हटलं बा काही नाही जरा चक्कर मारून येतो म्हणलं वावरातून लाईन पाटलासोबत. बरं चला ना मग आता निघाला ना फटकन. चला आता फक्त पाहिजे म्हणला कोणी जर अजून वावरात जागलीवाले भेटले
तर काहीच सांगायचं नाही हो, पहिले आपल्या वावरात जाऊ आणि बरोबर आपल्या हनुमानाच्या मंदिराकडे हो बस पूर्ण तिथचं आपलं जिथं शिवलिंग आहे ते पूर्ण उखराचं आपल्याला हो काय आहे काय नाही समजतेच आपल्याला. मग नंतर पुढचं काय करायचं ते डिसिजन घेऊ आपण हो आता हिंमत की किंमत आहे भाऊ फायदा पयाचा नाही कोणी हो त्यात नागोबा निघू का काही निघू फक्त सगळ्यांना हिमतीनं काम घ्यायचं. नाही तसं काही नाही लय झाली अडतं तर बाबा लोटरीला फोन लावा बाबू जर आपल्याला काही सुचलं नाही तर असं असं झालं बाबा काय करू सांग. नाही ते नंतरची गोष्ट जर काही सापडलं बा आपल्याला नंतर तर आपल्याला म्हणजे काही एखादा मन थोडी काही त्याला हात लावता येते फक्त पहिले आपण पाहू तर खरी काय नेमकं तिथं चला आता चला चलो. मला का दादाचा फोन आला वाटते दादाला मोठी काळजी मी हो पाहिला काय म्हणते हॅलो हॅलो बोल दादा बोल म्हणलं. काही नाही सहज फोन लावला म्हणलं झालं का जेवण खाऊन काय म्हणते बरं आहे रामपूरला आता सध्या बरं जमून राहिलं. कायचं राजा पहिले तर लय 2 दिवस भारी गेले हो ना सांगतो ना आता बरं आहे म्हणा आलेच जाग्यावर ते लय तंग केलं म्हणलं काही ना हो लय म्हणजे लय सांगतो ना तुम्हाला हो एखादा असं पयाला असतं ते मग इरीट लोटाले मागं पुढे बात नाही यायचे लोक हो लय खतरनाक लोक आहेत पण पुरून उरलो म्हणा मी हो काही नाही बस थंडेच पडले तर भूताचा बाजार आणि ते तुम्हाला सांगतच मी तसं बिलकुल त्यानं म्हणजे हो आता तर मला म्हणे ढोरच घातले म्हणतो हो मॅ ढोरं खायला घातले मी मग मुजरपणा आहे बा केल्याशिवाय या गावात टिकतच नाही असा त्याचा अशा तशाचं हे गावच नाही आहे हो काय सांगा दादा तुला तर माहीत आहे. मला तर तो आधी अनुभव आहे ना रे बा तू अगोदर माय पाला पडला याच्या संग मग काय म्हणून तर मला वाटते तू काय होते काय नाही म्हणून काळजीपोटी फोन लावला होता. काही काळजी करू नको तू हो मी तर सांगतो ना हो इथं योग माया सुधी आहे म्हणून लागते हो कारण की कोणाला सांगू नको म्हणा हो तुलाच सांगतो मी भाऊ आहे म्हणून हो हे बा 1 नंबर काम होणार आहे आपलं इथं हो फक्त कसं आहे जरा अशी एक गोष्ट मला अजून पुरेपूर समजली नाही घबाड सापडण्याची शक्यता इथं रामपुरात आता हो 100%. काय का तू देव म्हणून काही सांगते का काही गोष्टी करता कसं काय म्हणजे तुला कसं माहीत. अरे दादा तुला काय माहिती आहे राजा ते 5 पोट्टे आहेत का नाही ज्यानं ढोल ताशे वाजून भूताचं नाटक केलं ते जरी वापस चालले होते तर चिची खाली गोष्टी केल्या त्यानं मी वापस येऊन राहिलो तर गाडीनं गाडी पंक्चर झाली मी चिचीवर लपलो मी ऐकलं त्याच्या गोष्टी म्हणे त्या आपलं हनुमानाचं मंदिर आहे म्हणे हो तिथं काहीतरी आपलं शिवलिंग त्याले दिसलं बसल्या उकर वाकर केलं त्यानं हो तर ते काय म्हणे आपण लेखाचं म्हणे पाहू म्हणे अंदरे काय आहे तर ते काय झालं 1 दिवस झाला कालचा हो कोणीच नाही आलं हो आता मी आज आता दिवसभर मी धुंडलं तिथं तेवढ्यात नाही हो पण अजून मला काही बरोबर थांबपत्ता लागला नाही हनुमानाच्या मंदिरापाशी पाहिलं मी बोलून राहिला असं गोष्टी ऐकल्या नाही हो का पण काय खरं काय खोटं म्हणा असं नाही म्हणा शिवलिंग पण आता त्याच्या खाली गबाडच असते असं थोडीच असते काही हो ना ते तर बरं काही सांगता असते ते तकदीरबाजी आहे म्हणा पण जर योग चांगले असं माहीत मी ध्यान ठेवून आहो त्याच्यावर ते आपलं गाईवाला पोट्टा आहे का नाही ते ध्यानच ठेवून आहे मावर हो त्याला तर वाटलं असं की हे कोणी ते हिंडून राहिला आज दिवसभर पाहिलं मी आपण मला सापडलंच नाही हो तेही तेवढ्यातच होतं हो 100% आज रातचे ते येणार आहे असा अंदाज आहे मला हो पाहतो ना मी चिचीच्या झाडावर डबल बसतो मी ते जर पोट्टे आले लागला माय मेळ मग हो त्याचा पिच्चा करतो मी ते काही ना काहीतरी आज उचूकाटा करणार आहे मला फक्त समजलं पाहिजे झालं कामच झालं मग हो हिस्सा पाडतो म्हणजे पाडतोच मी. नाही सध्या काहीच करू नको फक्त तू त्याच्या मागं राह हो सगळं त्याला शिजू दे हो सगळं शिजलं की मग आहे तर हजरवाचं जेवाले बरं मला सांगतो फक्त हो म्हणजे कसं झालं तर माय बरं होईल मग तो अचानक होते ना अरे मी हाव ना दादा तू नको काळजी करू हो आपण जेव्हा भावाचे भाऊ म्हणल्यावर काय आहे फक्त तिच्या वावराचं पाहिजे बा बरोबर हो नागरटी झाली का माही हो झाली ना झाली बस आता चालूच आहे एका मग एक चालू आहे काही काळजी करू नको तू फक्त मला सांगतो म्हणलं याचं काय होते तर म्हणजे कसं आहे काय सापडलं मग जमलं ना मग काही टेन्शनच नाही ना मला शक्यता वाटू राहिली अंदर जंगल आहे का हो मला तर 1 दिवस मंदिर सापडलं नाही ती हो मला तर वाटतं काहीतरी आहेच तिथं हो एखादा राजन सोनं सापडते तिथं गॅरंटेड मला सापडले पाहिजे ना मग तर आपलं तालच बसला राहायचा मग काय हो ठीक आहे ठेव मग हो जाय मग तू कुठं त्याचा शोध घे बरोबर हो ना बस चालूच मी आता चिचीवर जाऊन बसतो मी समोर तिथं हो तिथून रस्ता आहे त्याचा वावराचा हो आले तर दिसणारच आहे मला हो ठीक आहे मग आहे मॅगा म्हणून तुम्हाला आहेच म्हणलं ना शिवलिंगाच्या खाली सापडला आपल्याला पहा म्हणलं नंदी आहे शिवलिंग आहे असं जमिनीच्या अंदर बिलकुल असं याच्यावर माती गेली आणि दबलं होतं म्हणलं पूर्ण हो पहा म्हणलं आता पण लेखाचं लय जुनं वाटतं मग नाही हो नाही आलो भाऊ पहा बरं हो लय असं म्हणजे नव्या याच्यात ते नाही की शिवलिंग लय जुनी दिसते मला जुनी म्हणजे लय जुनी ना मग काय तर पाहा त्याचा आकारच पाहा ना बरं भुसटे असते काय आहे म्हणलं तो हातात काय म्हणलं तर पाहून राहिलो मी तेच पाहून राहिलो ना हिंगा आता कागद सापडलायच्या असा एकदम जीर्ण झालेला कागद आहे पण हे पहा असा हातात धरला की तुकडा पडते त्याचा तेच तर पाहून राहिलो मी वाचायचं कोशिश करून राहिलो मी शाईनं लिहिलेलं आहे बा हे पण आता हे अंधारात काही दिसून नाही राहिलं काय लिहिलं आहे तर अबे मोबाईल काढ चाल बरं हो एखाद्या ठिकाणी बसू आपण आणि वाचू दे हो नेमकं काय लिहिलं त्याच्यावर तेच तर मी पाहून राहिलो पण ते असं मला दिसून नाही राहिलं अंधाराच्यानं चला इथं मोबाईल लावून काही पाहायला पुरत नाही एका ठिकाणी आपण बसू लाईनी पाटील तुमच्या वरात जाऊ आपण मस्त तिथं हे काय आहे नेमकं वाचू इथं तोपर्यंत काय करा मला वाटते सगळं जसं आहे तसं झाकून ठेवून द्या ते तर करावंच लागत ना हे शिवलिंग काय करावं लागत आपल्याला पूर्ण झाकून घ्यायला गं हो होतं तसं आता माती टाकून देऊ याच्यावर जराशे काट्या गिट्या टाका म्हणजे दिसणार नाही कोणाले आणि आपल्या वावरात जाऊन हो तिथं पाहू मग काय आहे लाईन पाटील चला मग तुमच्या वावरात चला मग आता काहीतरी असं हे लिहिलं आहे पाहिजे नाही असं 10-12 ओळी लिहिलं आहे का काय आहे काय नाही हो चला मग आता चला तुमच्या वावरात काय रे बा कागदावर लिहिलं नाही हो काही आपलं खजिना गिजिन्याचा काही रहस्य तर नाही म्हणाले का कुठं ठेवायला आहे म्हणून असं काही लिहिलं असं
आणि 100% काहीतरी गुपित आहे त्याच्यात नाही का, या कागदात काय लिहिलं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे गड्या. हो आता कुठं चालली यायच्या वाडीत नाही का, हो यायच्या मागत आता. हो चला आता, हो चला आता हे काय करते, हो पास लागण आता नाही का. हो आता कागद तर सापडला आता, काय होते काय नाही. आता हुशार होय वर बाजून तू. हो आम्ही माती किती ओढतो. हो चालले जाता येतं मग लवकर. हा हो चल होय बाजून होय लवकर. घिरे टोपलं का बरं सध्या. हो चला.